हॅलो एव्हरीवन, मी दीपाली. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे तुम्हाला फॅशन स्टाईल, स्किन केअर आणि अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर मी व्हिडिओज घेऊन येत असते, तेही दर रविवारी. त्यामुळे दर रविवारी माझे व्हिडिओज पाहत राहा. आजचा आपला सर्व स्त्रियांचा फेवरेट विषय आहे तो म्हणजे शॉपिंग, आणि तेही कपड्यांची शॉपिंग म्हटलं की आपल्या स्त्रियांचा पाय कधी घराबाहेर जातो असं होत असतं. ती एक्साइटमेंट वाढलेली असते की आज आपल्याला शॉपिंग करायची आणि तेही आपल्याला हवे तशा प्रकारचे कपडे घेण्याची. जेव्हा आपण शॉपिंगला जातो आणि शॉपिंगला गेल्यावर तिथे ज्या प्रकारचे कपडे लावलेले असतात आणि ते कपडे सुद्धा त्यातही स्वस्त असतील, स्वस्त असताना ते कपडे आपल्याला अजून आवडायला लागतात आणि मग आपली एक्साइटमेंट जी वाढते की हा ड्रेस घेऊ की तो ड्रेस घेऊ, प्लाझो सेट घेऊ की गाऊन घेऊ की अनारकली ड्रेस घेऊ. मग हे सगळे कपडे जेव्हा आपण खरेदी करायला जातो आणि ते खरेदी करत असताना आपलं कन्फ्युजन इतकं वाढत असतं. कपडे जर का स्वस्त असतील तर कन्फ्युजन लेवल अजून वाढतं की मग आता आपल्याला कोणत्या प्रकारचे कपडे घ्यायचे आहेत, आता आपल्याला कोणत्या कपड्यांची गरज आहे, हेही आपल्याला ध्यानात त्यावेळी येत नाही. मग त्यामुळे हे कन्फ्युजन लेवल जर का कमी करायचं असेल आणि त्यामुळे हे कन्फ्युजन होऊ नये यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच बऱ्यापैकी तुम्ही कपडे घेत असताना विचार कराल की तुम्हाला आता नक्की काय करायचंय, कपडे घ्यायचेत की नाहीये, किंवा कपडे घ्यायचेत तर कशा प्रकारे घ्यायचेत, आणि कपडे जर का खरेदी करायचेत तर कोणत्या वेळेत खरेदी करायचेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. कपडे खरेदी करत असताना जर का आपण आपल्या स्मार्टनेसचा वापर करून कपडे खरेदी केले तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीचं नुकसान होत नाही तर फायदाच होतो. म्हणजेच काय, तर आपण आपल्या बजेट प्रमाणे आपल्याला हवे तसे उत्तम, स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह कपडे खरेदी करू शकतो. तर त्यात सगळ्यात पहिली जी टीप आहे ती म्हणजे बॉडी शेप आणि फिटिंग. तर आपल्या शरीराच्या आकाराप्रमाणे आणि त्यासाठीच्या फिटिंग प्रमाणे आपण आपले कपडे निवडले पाहिजे. तेव्हा आपल्या शरीराचा आकार आणि त्यासोबत कपडे कसे निवडावे शरीराच्या आकाराप्रमाणे यासाठी सुद्धा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तर ते मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन. तर नक्कीच आपण आपल्या शरीराच्या आकाराप्रमाणे कपडे निवडले पाहिजेत. जरी ट्रेंडिंग डे असेल तरी, ट्रेंडिंगला जे कपडे येतात ते कपडे आपल्याला निवडायचे असतील तरीही आपण आपल्या शरीराच्या फिटिंग प्रमाणे कपडे निवडावे. हा सगळ्यात पहिला रूल आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे मिक्स आणि मॅच करून आपल्या इंडो वेस्टर्न लुक साठी कपडे खरेदी करणे. तर ते कसे करायचे, तर जेव्हा आपण कपडे खरेदी करत असतो तर ते असे कपडे खरेदी करायचे जे आपल्या कपाटात ज्या प्रकारचे कपडे असतात त्या गोष्टींसोबत ते आपण आपल्या कपड्यांसोबत मिक्स मॅच करू शकतो. नक्कीच आपल्याला ते दरवेळी शक्य होणार नाही, कारण कधी कधी आपल्याला कोऑर्ड सेट सुद्धा घ्यायचे असतात. पण नक्कीच हे पण सांगू शकते, जेव्हा आपण कोऑर्ड सेट घेतो तर त्यातला सुद्धा टॉपचा वापर आपण कधी कधी कुठल्या बॉटम वेअर साठी वापर करू शकतो. तर उदाहरणार्थ, जेव्हा आपण कपडे खरेदी करतो इंडो वेस्टर्न लुक साठी, जर समजा आपल्या कपाटात जे बॉटम वेअर असतात, मग स्कर्ट असेल, ट्राउझर असेल किंवा जीन्स असेल, प्लाझो पॅन्ट असेल, तर ह्या सगळ्यांसोबत कोणता असा शर्ट असेल, कोणता असा टॉप असेल जो ह्या सगळ्यावर जाईल, तर अशा प्रकारे आपण ते कपडे खरेदी केले पाहिजेत. ही इंडो वेस्टर्न कपडे खरेदी करतानाची एक छान टीप आहे आणि या टीपचा आपण बऱ्याच वेळा वापर करू शकतो. या आयडियाचा आपल्याला फायदाच होतो नक्कीच जेव्हा आपण इंडो वेस्टर्न कपडे खरेदी करत असतो तेव्हा. आपली तिसरी जी टीप आहे ती उत्तम कापड, उत्तम रंग आणि उत्तम शिलाई. तर ह्या तीनही गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला कपडे खरेदी करायचे आहेत. तर त्यासाठी गरजेचं नाहीये की आपल्याला ब्रँडेड कपडेच विकत घ्यायला पाहिजेत. अगदी आपण लोकल मार्केटमध्ये सुद्धा या तीनही गोष्टींचा विचार करून ते सुद्धा आपल्या बजेटमध्ये आपण आपले कपडे खरेदी करू शकतो. जेव्हा आपण लोकल मार्केटमध्ये कपडे खरेदी करायला जातो तेव्हा जेव्हा एका विशिष्ट दुकानदाराकडे आपण असतो तेव्हा त्या दुकानदाराकडे जे कपडे असतात ते सगळे
कपडे आपल्याला नजरेत बसतात, त्यावेळी ते जे ड्रेसेस असतात त्या ड्रेसेसचे कापड कशा प्रकारचं आहे ते आपण पहिलं पाहिलं पाहिजे. म्हणजेच आपण एखादा जेव्हा ड्रेस खरेदी करणार आहोत किंवा टॉप असेल, गाऊन असेल, जे काही आपण खरेदी करू, तर त्या ड्रेसचं जे कापड असतं, तर डिझाईन कडे अट्रॅक्ट न होता त्या कापडाची क्वालिटी काय आहे ती पहिली आपण तपासली पाहिजे. त्यानंतर त्या कापडाचा रंग आपण बघू शकतो की तो रंग आपल्या स्किन टोनला सूट होणार आहे का ते पाहावं. त्यानंतर त्या कापडाची शिलाई पाहावी की शिलाई उत्तम आहे का. तर ह्या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. या तीनही गोष्टी जर का त्या डिझाईन सोबत कनेक्ट होत असतील तर आपण तो ड्रेस विकत घेतला पाहिजे. तर याचं कारण असं, या तीनही गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत कारण जेव्हा आपण स्वस्त एकदम कपडे घ्यायला जातो, जे लोकल कपडे असतात, जे 200, 250, 300 रुपयांचे जे ड्रेसेस असतात, जे आपण उदाहरणार्थ आपण जे कुर्तीज घेतो, त्यावेळी तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टीचा अनुभव आलाच असेल की ज्या अशा स्वस्त कुर्तीज आपण घेतो त्यावेळी, आणि स्वस्त आहेत म्हटल्यावर आपण ते झटकन घेतो, आपल्याला जो आवडतो तो रंग, त्या रंगाचे कपडे, त्या रंगाचे कुर्ती नक्कीच आपण लगेचच ते खरेदी करतो. पण ते खरेदी केल्यानंतर आपलं लक्ष त्या कापडाच्या शिलाईकडे जात नाही बऱ्याच वेळा. जर का सिंगल शिलाई असेल तर ती शिलाई कापड धुतल्यानंतर आपण जेव्हा घरी घेऊन जातो, एखादे कधी वापरत असू किंवा कापड जे आपण वापरल्यानंतर ते बऱ्याच वेळा जेव्हा आपण ते ड्रेस धुतल्यानंतर आतली जी सिंगल शिलाई असते त्या सिंगल शिलाईमुळे ते जे कापडाचे धागे सुटत असताना आपल्याला दिसतात आणि ते आपल्या सुंदर डोळ्यांना पाहावे लागतात. याचच वाईट आहे की त्या ड्रेसच्या आतमध्ये जे धागे तिकडे तिकडे निसटलेले असतात आणि ते इतकं वाईट दिसतं. त्यामुळे सिंगल शिलाई असलेले कुर्ते अजिबात घेऊ नये. आणि जर का घ्यायचेच असेल, जे ओव्हरलॉक शिलाईचा प्रकार असतो तो करून घ्या. नाहीतर मग इतके स्वस्त कपडे, तेही सिंगल शिलाई असलेले, न घेतलेले बरे. बजेटमध्ये सुद्धा उत्तम शिलाई असलेले कुर्ते आपल्याला नक्की मिळतात. म्हणूनच मी सांगते, जेव्हा कपडे खरेदी करायचे असेल तर नक्कीच आपल्याला शिलाई बघून सुद्धा कपडे घेतले पाहिजेत. आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे ऑफरचा फायदा घेणे. जेव्हाही आपल्याला कपडे खरेदी करायचं असेल तर ऑफर्स चुकवू नये. अगदी ऑनलाईन जरी कपडे खरेदी करायचे असतील तरी ऑफर किंवा सेलचा आणि त्या सीझनचा फायदा आपण नक्कीच घेतला पाहिजे. म्हणजे जर का आपल्याला ज्यावेळी वर्षभरातून कधी कपडे खरेदी करायचे असतील तर त्यावेळी आपल्याला बघा गरज नसते दरवेळी की वर्षभरातल्या कोणत्याही टायमिंगला जेव्हा आपण कपडे खरेदी करत असतो त्यावेळी ते कपडे खरेदी करणं खरंच तितकं गरजेचं आहे का, हा विचार आपण सगळ्यात पहिला केला पाहिजे. कारण त्याचा फायदा आपण जेव्हा ऑफरच्या वेळी घेतो तेव्हा जास्त होतो. म्हणजे त्यात आपल्याला समजा वेस्टर्न कपडे जरी घ्यायचे असतील किंवा सणांचे कपडे जरी घ्यायचे असतील तर हे थोडस गृहीत धरून की मला या सीझनला, आता ह्या सीझनला नक्की ऑफर येईल किंवा आपल्याला नक्कीच ऍडव्हर्टाइजमेंट येते की ऑफर कधी येणार आहे किंवा काय, तर त्या टाइमला आपण तशा प्रकारे कपडे खरेदी केले पाहिजेत आणि त्याचा आपल्याला फायदा नक्कीच होतो. त्यामुळे आपले एक्स्ट्रा पैसे जात नाही, आपण आपल्या बजेटमध्ये कपडे खरेदी करतो. आणि नक्कीच ऑनलाईन सुद्धा बरेच ब्रँडेड कपडे आपल्याला ऑफरमध्ये अगदी उत्तम किमतीत मिळतात. त्यामुळे ऑफरचा किंवा सेलचा आपण फायदा घेतलाच पाहिजे. माझं म्हणणं हेच आहे की जेव्हा आपण कधी कपडे विकत घेतो ते कपडे जर का त्यावेळी खरेदी करणं गरजेचं तितकं नाहीये तर ते कपडे आपल्याला घ्यायचे, तर ते कपडे खरेदी करण्याचा फायदा हा आपण ऑफर मध्ये घेतला पाहिजे. तर पाचवा आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्या बऱ्याच स्त्रियांसोबत तो होत असेल, माझ्या सोबत सुद्धा असं झालेलं आहे जेव्हा मी कॉलेज टाइमला होते. तर तो असा मुद्दा आहे, ज्यावेळी आपण कपडे खरेदी करतो, कपडे खरेदी करत असताना आपली जी ऍक्च्युअल लिस्ट असते कपड्यांची त्या व्यतिरिक्त तिथे गेल्यावर आपल्याला वेगळे कपडे आवडलेले असतात आणि मग आपल्याला ते सुद्धा कपडे घ्यायची इच्छा होत असते आणि आपली एक्साइटमेंट इतकी वाढलेली असते की आपण बहुतेक वेळा बार्गेनिंग तर करतो. आपल्या सगळ्या स्त्रियांचा तो गुणधर्मच आहे की बार्गेनिंग करून कपडे घ्यावे. पण बार्गेनिंग करून आनंदाने ते कपडे जेव्हा आपण घेतो ते कपडे
इतक्या एक्साइटमेंट मध्ये घेतलेले असतात की घरी आल्यानंतर काही गोष्टींचा आपण त्यावेळी विचार केलेला नसतो. म्हणजेच आता समजा एखादा ड्रेस आपल्याला आवडलाय आणि तो आपण छान बार्गेनिंग करून घरी घेऊन गेलो. छान असं त्यात आपण साईज सुद्धा पाहिली, की आपल्याला कोणत्या साईजचा म्हणजेच एस, एम किंवा एल साईज कुठल्या साईजचा जो आपल्याला घ्यायचा आहे तो सुद्धा आपण घेतला. पण घरी गेल्यानंतर आपल्याला असं जाणवतं, हा रंग जो मी घेतलेला आहे, इतका मला आवडलेला आहे, तो माझ्या स्किन टोनला, माझ्या रंगाला सूट होतोय का? जेव्हा आपण आरशासमोर बघतो त्यावेळी आपल्याला असं जाणवतं कधी-कधी, की हे जे इतकं आवडीने मी घेतलंय, ते मला सूट होतंय का? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, की जरी आपण एखाद्या साईज प्रमाणे म्हणजे एस, एम, एल, एक्सेल जे आहे त्याप्रमाणे जरी कपडे घेतलेले असले, तरीही कधी-कधी असं होतं, की जे बॉटम वेअर असतं ते आपल्या कमरेपासूनच्या हाईटला मॅच झालेलं नसतं, असंही होतं घरी आल्यानंतर. तर अशा गोष्टी घडत असतात. तर अशा सगळ्या गोष्टी आपण त्यावेळी घाई-घाईमध्ये त्यांचा विचार करत नसतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर का तो ड्रेस खूप आवडलाय आणि तो घ्यायचा आहे, पण मला असं वाटतं, की तुम्ही स्वतःला त्यावेळी थोडासा वेळ द्या. थोडंसं स्वतःला शांत करा. एक्साइटमेंट थोडीशी खाली आणा आणि विचार करा, की जो मी ड्रेस बघितला आहे, जो मला इतका आवडला आहे, त्याचं डिझाइन सुंदर आहे, त्याचा शेप छान आहे, त्याचा रंग सुंदर आहे, पण त्याचं डिझाइन, रंग आणि त्या ड्रेसच्या कपड्याची क्वालिटी सुद्धा, ते सुद्धा मी तुम्हाला सांगायला विसरले होते. नक्कीच ते मागच्या मुद्द्यामध्ये तर झालेलंच आहे. पण हा मुद्दा हा आहे, की ज्यावेळी आपण एक्साइटमेंटमध्ये कपडे घेतोय, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार नक्कीच केला पाहिजे आणि मग तो जो एक्स्ट्रा लिस्ट व्यतिरिक्तचा ड्रेस आहे तो आपण घेतला पाहिजे, तेही शांत मनाने, घाई न करता. तर अशा होत्या या स्मार्ट टिप्स ज्या आपण शॉपिंग करताना वापरल्याच पाहिजे आणि यांचा उपयोग आपण नक्कीच दरवेळी केला पाहिजे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.